आज आपण इथे बॅचलर ढोकळा बनवणार आहोत, तेही न चुकता आणि अचूक प्रमाणामध्ये. आपला ढोकळा अचूक प्रमाणात बनवणार आहोत, पण कुठेही चुकणार नाही आहे. ढोकळा बनवायला अत्यंत सोपा आहे, आपल्याला अवघड वाटतो. तर चला बनवायला सुरुवात करूयात. नमस्कार, मी अश्विनी, स्वागत करत आहे अश्विनीज किचनमध्ये. तर मी इथे एका पातेल्यामध्ये 1 कप पाणी घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकली आहे. इथे तुम्ही डायरेक्टली 1 चमचा साखर टाकली तरी चालेल. इथे मी अर्धा चम्मच लिंबू सत्व तसेच 1 चुटकी हळद घेतलेली आहे. हळदीचे प्रमाण कमी घ्यायचे, नाहीतर ढोकळ्याला कलर हा असा लालसर येतो. तर 1 चिमूट फक्त घ्यायची हळद. याला व्यवस्थित आपण मिक्स करायचे, पण त्याच्या अगोदर याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड करणार आहोत, त्याच्यामुळे आपला ढोकळा एकदम मऊ बनतो. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. लिंबू सत्व मिक्स व्हायला थोडा वेळ लागतो. जर तुम्ही यात पिठी साखरेचा यूज करत असेल तर पटकन होते. जर डायरेक्टली साखर वापरत असाल तर थोड्या वेळ तुम्हाला अशा प्रकारे फेटावे लागेल, म्हणजे ते पूर्ण एकजीव होईल. आता इथे आपले पूर्ण एकजीव होऊन तयार झालेले आहे. तर याच्यासाठी आपल्याला बेसन 1.5 कप लागणार आहे. मी सुरुवातीला 1 कप ॲड केलेले आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. याचा एक बॅटर बनेल एवढे आपल्याला याच्यामध्ये बेसन यूज करायचे आहे. तर 1.5 कप बेसनला 1 कप पाणीच घ्यायचे आहे. हे प्रमाण व्यवस्थित अचूक आहे. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी आता राहिलेला अर्धा कप बेसन याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता हे करून चांगले फेटून घ्यायचे आहे. आपल्याला एकही गुठळी राहिली नाही पाहिजे. याला चाळणीने व्यवस्थित चाळून घेऊन नंतर तुम्ही याच्यामध्ये ॲड करा, म्हणजे आपल्या याच्यात गुठळ्या बनत नाही आहेत. तर हे पाहू शकता, याचे टेक्स्चर आपल्याला 1.5 कप बेसनला 1 कप पाणी व्यवस्थित परफेक्टली इथं झालेले आहे. इथे आपले बॅटर बनवून व्यवस्थित रेडी झालेले आहे. तर हे बॅटर आपल्याला 10 मिनटासाठी रेस्ट करायला सोडायचे आहे. तुम्ही पाहू शकता हे बॅटर किती सुंदर असे बनवून तयार झालेले आहे. आता याला मी 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलेले आहे. तोपर्यंत इथे मी तुम्ही कुकरच्या डब्यात किंवा कशात बनवणार असाल, स्टीमरमध्ये, मी इथे कढईत बनवत आहे. तर मी इथे कुकरचा डब्बा आहे, त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलेले आहे. इथे तुम्ही बटर पेपरचा यूज केला तरीही चालेल. आता याला साईडला ठेवून देते. आता मी 10 मिनटं रेस्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला इनोचा वापर करायचा आहे. त्याच्या आधी मी इथे कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेले आहे. आता 1 चमचा मी इथे इनो टाकलेला आहे आणि याला व्यवस्थित एकसारखे एकाच साईडने फेटायचे आहे. तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर असे फुलून वरती आलेले आहे. जेवढे फेटचाल तेवढे ते सुंदर होते. पण इथे प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे, कारण इनो ॲक्टिव्ह लवकर होतो, त्याच्यामुळे आपला ढोकळा लवकर फुगला जातो. जर तुम्ही इथे थोडासा उशीर केला तर आपला ढोकळा हा फुगणार नाही आणि तो खराब होईल. आता इथे मी जी तेल लावून ठेवलेले भांडे होते त्याच्यामध्ये हा ढोकळे बॅटर काढून घेतलेले आहे. याच्यामध्ये काही गुठळी वगैरे काही होणे म्हणून व्यवस्थित फिरून घेतलेले होते. आता सगळे बॅटर याच्यामध्ये काढून घ्यायचे. ही प्रोसेस तुम्हाला फास्ट करायची आहे, फक्त एवढीच प्रोसेस फास्ट आहे. आता याला व्यवस्थितपणे काढून घेतल्यानंतर हा ढोकल्याचे बॅटर तयार झालेले आहे. तर गरम केलेल्या कढईमध्ये एक स्टँड ठेवून त्याच्यावरती हे ठेवायचे आहे आणि वरून झाकण ठेवायचे आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तर अत्यंत उत्तम, पण ज्याच्याकडे स्टीमर नाही त्यांच्यासाठी मी इथे कढईमध्ये बनवून दाखवलेलं आहे. त्याला आपल्याला आता 15 मिनटं ठेवायचं आहे. 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर फुलून वरती आलेला आहे, सॉफ्ट असं झालेला आहे. आता याला तुम्ही चेक करा चाकूच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जे असेल त्याच्या साह्याने त्याच्यामध्ये घालून पहा. चिटकला जर नाही तर म्हणायचं आपला ढोकळा परफेक्ट झालेला आहे. इथं माझा ढोकळा कुठेही चिटकलेला नाही आहे. तुम्हाला मी अजून एका जागी चेक केले होते. आता याला काढून घेऊया, 5-10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूया, म्हणजे तो थंड होईल. आपला ढोकळा तिथे आता मी काढून घेतलेला आहे. आता ह्याला थंड होण्यासाठी 10 मिनटं सोडणार आहे. तोपर्यंत आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे, म्हणजे तडका. तर एका कढईमध्ये किंवा तुम्ही एक पॅन घ्या, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्या. तेल कडकडीत गरम झाले पाहिजे, तरच आपला इथे तडका व्यवस्थित बसतो. आता याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा मोहरी घालून चांगली तडतडून घेतली. हिरवी मिरची टाकलेली आहे. हिरवी मिरची पण चांगली व्यवस्थित तडतडली की याच्यामध्ये आपण अर्धा वाटी पाणी यूज करणार आहे, म्हणजेच अर्धा कप पाणी टाकून घेणार आहोत. हा तडका बसणे खूप गरजेचं आहे, तरच आपल्या ढोकळ्याला टेस्ट छान येते. आता याच्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकलेली आहे आणि याला खळखळून चांगले उकळून घेणार आहे. जास्त उकळले तर साखर आणि ही तडका जो आहे ते एकजीव होते आणि त्याच्यामुळे आपल्या ढोकळ्याला चांगला फ्लेवर येतो. इथे मी साखरेचा यूज केला. इथेही तुम्ही पिठी साखर टाकली तर काही हरकत नाही. आता ढोकळा बनवून रेडी आहे. त्याला एका डिशमध्ये मी काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता की किती सहजपणे तो निघत आहे. इथे याला कट लावून घ्यायचे आहेत. मी सुरुवातीला उलट्या साईडनी कट लावलेला, त्याच्यामुळे मी नंतर याला व्यवस्थित स्विच केली आणि नंतर राहिलेले कट मारून घेतले.
तुम्ही पाहू शकता की किती सॉफ्ट झालेला आहे. आपला चाकू इझिली त्याच्यामध्ये जात आहे आणि तो स्पंजसारखा असा खाली दबला जात आहे. म्हणजेच तो आपला ढोकला आहे तो परफेक्टली बनवून रेडी आहे. जर अशा प्रकारे कट करताना जर आपला चाकू व्यवस्थित त्याच्यामध्ये जात असेल आणि असा स्पंजसारखा वर खाली ढोकला करत असेल तर आपला सारखा ढोकला बनवून तयार झालेला आहे असे समजायचे. हा ढोकला खायला तुम्ही जास्त वेळ न घालवता पटकन बनवू शकता आणि अचूक प्रमाणात बनवू शकता. जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. आता बनवलेला तडका याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपण तडका बनवताना हे तडकाचे जे लिक्विड बनवले होते जे की शुगर सिरप म्हणू शकता किंवा तुम्ही वेगळे अर्ध्या वाटी पाण्यामध्ये साखर विरघळून घेऊन ते सिरप पण टाकू शकता. कारण ढोकला जर तुम्हाला जास्त वेळ ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित सिरप घाला, म्हणजे ढोकला व्यवस्थित रसरसीत जास्त वेळ राहतो. आणि जर तुम्हाला लगेच खायचा असेल तर हा तडका घातला तरीही चालेल. आता मी इथे तुम्हाला एक पीस काढून दाखवते. आपला ढोकला किती व्यवस्थितपणे सॉफ्ट असा बनवून तयार झालेला आहे. खायला हे एकदम छान झालेला आहे. एकदम खुसखुशीत आणि सॉफ्ट आहे. बनवायला सोपं आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की